फार व्यवस्थित तुम्हाला समजावून इलेक्शन ज्या मॅनिप्युलेट होतात. माझं शेवटचा आत्ताचा ट्विट आहे, ती भागात थ्रेड आहे, त्याच्यात मी डिटेलमध्ये परत लिहिले आज. कारण 6 जानेवारीला इलेक्शन कमिशनचं एक पत्र आलंय आणि ते का की आरटीआय वाचून नाही दाखवत, पण पत्राचं उत्तर दाखवत. त्यांनी विचारलं की 4 महिन्यात महाराष्ट्रात 46 लाख वाढले आणि 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान वाढलं. ते 52 पासून कधी वाढलं नाही. कारण एकदा तुमचा इलेक्शन ऑफिसरने 6 वाजता सही केला, सकाळपर्यंत मतं 76 लाख वाढतात हे शक्य नाही. म्हणजे ॲव्हरेज ऑन अँड ॲव्हरेज 30,000 मतं प्रत्येक मतदाराकडे. तर त्याच्याबद्दल ही वाढलेली मतं कधी नोंद झाली, काय झालंय, 4 लाख 4 महिन्यात काय झालं. तर इलेक्शन कमिशनने त्यांच्या आरटीआयचं उत्तरमध्ये दिलं, इट इज टू इन्फॉर्म यू दॅट इन्फॉर्मेशन ॲज सॉट बाय यू इज नॉट अवेलेबल इन द कमिशन. हे चक्क उत्तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. माझं ट्विट तुम्ही बघू शकता, 3 भागात दिले की विरोधी पक्ष किती मिळवलेला विजय गमावण्यात गलथान आहे. म्हणजे ते म्हणतात ते बरोबर आहे, पण ते अक्कलकर म्हणतात ते खरं आहे, पण महाविकास आघाडीचा सर्वात मोठं अपयश असं की आपण त्यांना ट्रस्टी म्हणून दिलेली मतं चोराने चोरली तर ते काय करतच नाही. म्हणजे चोराला सहभागी असण्यासारखं आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, फक्त ईव्हीएम जबाबदार नाही. लक्षात घ्या, इलेक्शन मॅनिप्युलेट अनेक पद्धतीने केलं जातं आणि त्याच्या पद्धती आता शोधून काढल्यात आम्ही. म्हणजे बरेच जण, मी वोट फॉर डेमोक्रेसी आणि एडीआर या 2 संस्थांची डायरेक्ट इनडायरेक्ट सहभागी आहे. तर त्यांच्या मार्फत आम्ही अहवाल सादर केले प्रत्येक वेळेला. ते 250 पानांचे म्हणून वाचतच नाहीत राजकीय नेते, कारण स्टॅटिस्टिक्स एवढं खरं काही बोलत नाही, म्हणून जनगणना पण करत नाही बीजेपी, घाबरत स्टॅटिस्टिक्सला. तर स्टॅटिस्टिक्स मध्ये कळतं की इलेक्शन कशी चोरलेली. ईव्हीएम बाबत जे त्यांनी सांगितलं ते माधव देशपांडे ओबामा प्रशासनात सल्लागार होते, ते टेक्नोक्रॅट. त्यांनी जे सांगितलं त्याचं असं साधारण तुम्हाला साधं गोष्ट आहे, जोपर्यंत ईव्हीएम आणि मत हे म्हणजे कंट्रोल युनिट हे दोनच गोष्टी होत्या 2013 पर्यंत, तोपर्यंत हॅक होण्याची शक्यता खूप कमी होती. पण ईव्हीएम मध्ये व्हीव्हीपॅट आणि मग कंट्रोल युनिट या 3 गोष्टी आल्यावर जर व्हीव्हीपॅटचा उपयोग तुम्हाला ती चीट देण्याकरता केला जात नसेल तर ते व्हीव्हीपॅट कशासाठी आहे हा मुद्दा पहिला आहे. त्याच्या मुद्द्याचं उत्तर त्याने ऐकलं तर शास्त्राच्या दृष्टीने तुम्ही जे मत टाकता ते व्हीव्हीपॅटला जातं आणि त्याचं कमांड जे आहे ते कंट्रोल युनिटला जातं. त्यामुळे तुमचं मत जे घटनात्मक दृष्टीने, संविधानात्मक दृष्टीने थेट जे जायला पाहिजे ते नाही जात. दुसरं कमांड जे व्हीव्हीपॅट कडनं जातं ते कंट्रोल युनिटला मिळतं आणि त्यामुळे तुमचं मत जातच नाही. त्यामुळे जो फायनल कंट्रोल युनिट जे नंतर मोजलं जातं किंवा बदललं जातं, प्री प्रोग्राम कंट्रोल युनिट, त्यामध्ये मतं जी आहेत किंवा दिलेली आहेत किंवा यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तिसरं मत तर त्याप्रमाणे आहे, तर तसंच कंट्रोल युनिट तुम्हाला रिझल्ट देणार. त्याचा तुमच्याशी काही तुमच्या मताचे संबंध नसते. तर कित्येक परत हेच इलेक्शन कमिशनला लिहिलेल्या पत्राला हेच उत्तर त्याने दिलंय की माझ्या मतदान केंद्रामध्ये आता ह्या स्वरा भास्करच्या दौऱ्याचं जे शेवटच्या 2 राऊंड मध्ये तो म्हणला कंट्रोल युनिट 99% कसं काय चार्ज होतं. म्हणजे कंट्रोल युनिट बदलण्यात आलेलं जे प्री प्रोग्राम होतं. ही साधी गोष्ट आहे. तर इलेक्शन कमिशनने उत्तर दिलं की आमच्याकडे अशी कोणतीच माहिती नाही. आता ह्या दगडाशी लढण्यासारखी गोष्ट आहे. 1 2 अमोल कीर्तीकरांचा पराभव हा 49 ते विजयी झालेले होते. तिथे झेडो आरओ डीएम हे करप्ट असण्याची तजवीज केली जाते. या प्रकारच्या माणसांना नस दाबता येते आणि लगेच ते मॅनिप्युलेट करायला तयार होतात. ती मतं मॅनिप्युलेट करून सर्टिफाय केल्यावर करणार काय याबाबत तुम्ही जरूर यशोमती ठाकूरांना बोलवा. कारण अमरावतीमध्ये सुद्धा काँग्रेसची सीट जात होती, तेव्हा तिथे लढावं किती लागलं ते, आणि नवनीत राणांना विजयी करायचं आहे असं डीएमना कसं काय वरून मेसेज आले होते डायरेक्ट, ते सगळं त्यात मला सांगते. अमोल कीर्तीकरांचा पराभव विजय. तसंच मोदी जेव्हा मागे पडले अजय रायांसमोर, मी मगाशी जे म्हटलं ते मागेच पडत राहिलेले, पण मोदींच्या इलेक्शन मतदारसंघामध्ये मत फॉर्म भरण्याकरता श्याम रंगीला सारख्या माणसाला काय करायला लागलं, इथं जमुनाची फिल्मची विषय आहे, तिथे फॉर्म भरण्याकरता हा जो मुद्दा आहे तिथे निकालाच्या वेळेला काय तुम्ही जागा गणिता निवडून आले साहेब निवडून आले असं सांगितलं, काय करणार तुम्ही. तर या प्रकारे अनेक कॉम्पोनंट म्हणणार. आता तुम्ही लक्षात घ्या की अकोलकरांच्या या मताशी मी सहमत आहे की लोकांच्या मतांची कदर महाविकास आघाडीला लोकसभेनंतर राहिली नाही, परंतु लोकांनी मत दिली नाही असं नाही, कारण 4 महिन्यात मन बदलत नाही. आणि दुसरं, लोक कुणाला
द्यायचं नाही हे ठरवतं, कोणाला द्यायचं हे ठरवत नाही. कारण राग आलेला असतो, लोकांना घालवायचं असतं. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बऱ्याच गोष्टी माहीत झाल्यात, अजून बऱ्याच गोष्टी माहीत होतील, अजून बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या लोकांसमोर आल्यावर त्यांना धक्का बसेल. इस्रायल किंवा परदेशी ताकदींचा पण त्याच्यामध्ये मोठा हात आहे. आपल्याला पेगाससच माहिती आहे, पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीये. आणि झेलेन्स्कीना भेटल्यावर लगेच पुतीनकडे सफाई द्यायला ढोवाल का गेले याची कारणही या इलेक्शनशी संबंधित आहे. या सगळ्या संदर्भात खूप काही लोक लिहित असतात आंतरराष्ट्रीय पातळीवर, ते आपण नीट वाचलेलं नाहीये. विरोधी पक्षाच्या लोकांना तर काय माहितच नव्हतं. मला तर काँग्रेसचे अध्यक्ष इथले आहेत, त्यांनी इलेक्शनचे निकाल लागले तेव्हा त्यांनी करंट अफेअर काय म्हणतोय हे दाखवलं. जसं आपल्याला आपलीच ताकद आपल्याला दाखवलं. म्हणजे जर्नलिस्ट काय म्हणतोय, जर्नलिस्टना माहितीच आहे, तुम्ही काय म्हणता ते सांगा, तुमचं काय म्हणणं आहे. तर मुद्दा असा आहे, असा एक दुबळा, अशक्त, रक्तहीन असा विरोधी पक्ष घेऊन ही धावण्याची शर्यत आम्ही सगळे धावतो आहोत. आणि त्यामध्ये आम्हाला जर संजीवनी देणारी कोणती गोष्ट असेल तर ती आमच्या शत्रूची ताकद आहे. ती जेवढी वाढते तेवढी आमची ताकद वाढते. हा एक वरदान आहे. मला वाटतं हे आता मी बरोबर आता ईव्हीएम मशीन विषयी मी फार बोलत नाही. मी माझा अनुभव सांगतो. मी 7वीत होतो. पहिल्या घटक चाचणी, आता त्याला युनिट टेस्ट म्हणतात, मी मराठी शाळेत पहिल्या घटक चाचणीत मला असं वाटतं 40 पैकी काहीतरी 12 वगैरे मार्क मिळाले गणितात. घाबरतो. क्लास चालू होता. मला अजून त्या सरांचंही नाव आठवतं. मी रोज इमानदारीत क्लासला जायचो. दुसऱ्या घटक चाचणीत 40च मिळणार. हा एकतर पहिला मुद्दा सगळ्यात. लोकांनी तुमच्यासाठी किती काळ निवडणूक लढवायची, तुम्ही लोकांसाठी कधी लढवला? लोकसभेत लढवली ना आम्ही तुमच्यासाठी. हा होता प्रॉब्लेम. ह्याच्याविषयी मला अजिबात शंका नाही आणि ह्याच्याविषयी मला वाटतं तुम्हालाही शंका असण्याचं काही कारण नाही. ईव्हीएम हॅक होतात का नाही होतात का, सी दॅट इज अगेन दॅट्स अ टेक्नॉलॉजी. अनुभव सांगतात फॉर्म भरण्यासंदर्भात तुम्हाला रडू आलं ते तो मुद्दा सांगितला की तुम्हाला कळेल की निकाल बदलला नाही तर मोठी गोष्ट नाही. म्हणजे भरूच देणार नाही, भरू नाही, वरूनच्या तोडू नाही. आता गंमत सांगतो की हा म्हणजे मशीन हॅक होतं का वगैरे ही सगळी फार नंतरची चर्चा आणि दुर्दैवाने लोकसभेनंतर आपण नाही केली आणि मग पुन्हा केली. त्यामुळे लोकांना शंका येणार. हे सगळं सोडा. म्हणजे 79 जागा कमी मिळाल्या, भाजपला 161 जागा मिळाल्या, 240 नाही. तर तो पुन्हा तो अभ्यासाचा विषय आहे, त्यामुळे राजकारण्यांनी तो ऑप्शन मध्ये टाकलाय. तर मुद्दा असा आहे की मशीन हॅक होण्याआधी सिस्टीम किती हॅक झाली हे दाखवणारी आमची फिल्म म्हणजे जमुरा. जमुरा पुन्हा मगाशी आपण जे म्हणालो आपल्याला मजा वाटते तर मी थोडासा डिटोर घेतो की एक ट्यूजडेज विथ मोरी नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यात तुम्ही फार पूर्वी ते वाचणार. त्याच्यात तो असं म्हणतं की त्याचा सार असा आहे की तुम्हाला एकदा कळलं नाही तुम्हाला मरायचं कसं आहे की तुम्हाला कळतं की तुम्ही जगायला कसं आहात. इतकं बेसिक आहे. तर मला मी मरायच्या आधी समजा माझे घरातले कोणी माझे मित्र बसले असतील तर मला त्यांना काय गोष्ट सांगायला आवडेल. 2024 मध्ये आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात इलेक्शन लढायला गेलो. आपल्याला ते 7% जे आधी यात्रेत होते, बाकी बोरगावकरांच्या नाही राहायचं आपल्याला. हा आपला चॉईस आहे. त्या मस्तीतून हे सगळं घडतं आणि त्याच मस्तीतून आम्ही गेलो की आम्हाला पंतप्रधानांच्या समोर निवडणूक लढवायची. एक कॉमेडियन आहे श्याम रंगीला नावाचा, तर तो पंतप्रधानांची नक्कल करतो. तर मी कुणाल आणि श्याम आम्ही असे बोलत होतो आणि आमचा विषय झाला की सुरतला जे झालं की बिनविरोध घरी भाजी नाही संध्याकाळची बिनविरोध होती या देशात. कसं आपल्याला मान्य कसं होतंय आणि ह्याचे काय परिणाम पुढे आहेत हे आपल्याला कोणालाच कसं जाणवत नाही. आणि इट इज नॉट अ पार्टी. आय कीप सेइंग दिस ऑलवेज. हे फक्त पक्षाविषयी नाहीये, हे आपल्या मानसिकतेविषयी. म्हणून मग आम्ही ठरवलं की श्याम रंगीला वाराणसीतून पंतप्रधानांच्या समोर इलेक्शन निवडणूक लढवायला गेलो. आमची खरंच सिरियस इच्छा होती आपण निवडणूक लढवायला हवी. आपल्याला लोकांसमोर आपले मुद्दे मांडण्यासाठी ह्याच्यापेक्षा उत्तम माध्यम नाही. त्यासाठी आम्ही गेलो आणि त्यानंतर जे काही घडलं तिथे ती जमुना नावाची फिल्म आहे. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो की आम्ही शेवटपर्यंत नॉमिनेशन फॉर्मच भरू शकलो. मतदान वगैरे फार पुढची गोष्ट आणि ती पुन्हा पूर्ण फिल्मचं हेच मी आता सांगितलं. मी खरंच ती म्हणजे मी फिल्म केली आहे म्हणून नाही, पण
किती बेसिक प्रॉब्लेम होता या सगळ्यामध्ये. बनारसमध्ये हा पुन्हा मी मगाशी जे सांगितलं ना की ही मजा का असते, तर बनारसमध्ये वाटेल त्या पद्धतीने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला. वाटेल त्या, आणि बरं हा प्रयत्न काही स्वतः पंतप्रधान करत होते, ब्युरोक्रेसीच अशा पद्धतीने वागत होती तिथे. रोजच्या रोज आम्हाला हे लक्षात येत होतं, आणि तो फक्त आमच्याविषयी नव्हता. एक गोष्ट मला पहिल्या दुसऱ्या दिवशी लक्षात आलेली ती ही होती की ह्यांना इथे दुसरं ईव्हीएम मशीन नव्हतं. इतकं बेसिक. सी नार्सिसिझम किंवा फासिझम हा किती खोलात असतो ना, त्याचा म्हणजे मुद्दा काय आहे ना, निवडणूक जिंकणं. आम्ही काय जिंकणार होतो का मोदींच्या समोर? नव्हतं जिंकणार. लढून तर द्या. तुम्ही लढणं ज्यावेळी थांबवता त्यावेळी मग या सगळ्याविषयी भयंकर मनस्ताप तयार होतो. आणि मग शेवटचा दिवस होता, आम्ही फॉर्म भरला आणि त्या फॉर्ममध्ये आम्हाला एक स्लिप मिळते. त्या स्लिपमध्ये असं लिहिलेलं असतं की शेवटचा दिवस 14 मे, आम्ही जवळजवळ 9 तारखेपासून प्रयत्न करत होतो. 14 मेला फॉर्म भरला आणि आम्हाला प्रचंड मजा वाटली की अरे आपण फॉर्म भरला, आता निवडणूक लढवायची. मी खरंच सांगतो, माझ्या मोबाईल नोट्समध्ये अजूनही आहे, मी मॅनिफेस्टो लिहिला होता पूर्ण की आम्ही काय करू जर निवडून आलो तर. कारण आम्हाला फक्त हे मुद्दे मांडायचे होते. आम्ही वकिलांकडे गेलो तर त्या कागदावर असं लिहिलेलं होतं, क्या प्रत्याशी को शपथ दी गई किंवा क्या प्रत्याशी द्वारा शपथ दी गई. शेवटचं सगळं, बाकी सगळे डॉक्युमेंट्स आमचे पूर्ण होते. आम्ही वकिलांना दाखवलेलं सगळे डॉक्युमेंट होते काय मला शामराजीलाचे 7 लाखाचं कर्ज काय जाहीर करायचं त्याच्यामध्ये, तर ते सगळं ओके होतं. त्याच्या खाली नाही असं लिहिलेलं, पूर्ती करने का समय रात को 11:59 14 तारीख. बरं, मुळात फॉर्म भरण्याची वेळ 5 वाजता संपलेली. आम्हाला आतच घेतलं होतं 5 ला 5 मिनिट असताना. ऍक्च्युअल फॉर्म भरला गेला त्यावेळी 6:30 वाजलेले सर. त्यावेळी शामचा फॉर्म घेतला गेला. मी बाहेर बसलो होतो. आम्हाला कोणाला याद जाऊ दिलं नाही. जनरली तुम्ही बघता फॉर्म भरायला जाताना म्हणजे पूर्वी वकील वगैरे असायचे, आता म्हणजे आतमध्ये ऑफिसमध्ये यावेळी तर म्हणजे बरेचसे संत महात्मे पण आत गेलेले होते, म्हणजे वकिलांव्यतिरिक्त आम्हाला वकीलही नेऊ दिला नव्हता. तर हे सगळं झालं नाही म्हटल्यावर आमचं वकील म्हणाले ही गडबड आहे. ही एक अशी शपथ असते जी डीएमनी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जो रिटर्निंग, ज्याला आरो आपण म्हणतो इलेक्शनच्या काळात, रिटर्निंग ऑफिसरनी द्यायची असते. ती तुम्हाला दिली नाही का? श्याम म्हणाला नाही दिली. कोणाला दिली? मग कोणालाच नाही दिली. आम्ही होतो त्यावेळी. 14 तारखेला 27 फॉर्म भरले गेले वाराणसी मतदारसंघाचे, आणि त्यातला एक ऍक्सेप्ट झाला, एकाच उमेदवाराचा, नरेंद्र दामोदर दास म्हणून. बाकी 26 फॉर्म्स रिजेक्ट झाले. त्याचं कारण दिलं होतं शपथ नाही घेतली. आणि आम्ही रात्री 9:30 वाजता परत कलेक्टर ऑफिसला गेलो, कारण 11:59 वेळ दिली आहे ना तुम्ही घ्यायला. आणि आम्ही गिरेला पेटलेलो की नाही आम्हाला लढायचंय. आम्ही गेलो तर तिथे एसडीएम होता, म्हणजे जो जॉईंट रिटर्निंग ऑफिसर असतो, काय म्हणतो त्याला, जॉईंट एसडीएमला काय म्हणतो, दुसरा काय म्हणतो कलेक्टर आपण त्याला, अतिरिक्त निवासी किंवा अतिरिक्त कलेक्टर. कलेक्टर मला काय म्हणायचंय की तिथे अधिकारी होता तो, म्हणजे आम्ही कुठल्या बाहेरच्या ह्याच्याशी बोलून नाही आलो सिक्युरिटी गार्डशी. त्यांना म्हटलं की ये ऐसा ऐसा शपथ देने बोला. अच्छा, हमें तो इस बारे में कोई जानकारी नहीं. हे पहिलं वाक्य. दुसरं म्हणजे ये लिखा हुआ है और 11:59 का टाइम है और हम अभी आए हैं 9:30 बजे. आणि ते फिल्म मध्ये दाखवतो मी किती वाजले त्यावेळी आम्ही गेलो. त्या फिल्म मध्ये आहे. हा, हे सगळं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे नाही आहे त्याचं कारण आमचे कॅमेरेच काढून घेतले आणि ते पुढे जातात ते सोडून. मग त्यांनी असं, मी इथे होतो, श्याम इथे होता आणि आमचे वकील इथे होते. माझ्या लेवल नकली पे जाके मतलब क्या शपथ कहाँ पे मंदिर में, अरे ले लो असं करून तो आत गेला. आम्ही बाहेर बसून राहिलो. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्याची गाडी समोरच्या साईडला उभी होती. तो ह्या दरवाजाने बाहेरही आला नाही. पुन्हा ह्याच्यात मजा असते ती ताटपणीने जगायची, ती तुम्ही घालवता. आणि ती घालून तुम्ही कसे जगता? तुम्हाला तू एवढा मोठा कलेक्टर, तू दरवाजाने मेन डोरने बाहेर नाही पडू शकला आणि तो मागच्या दरवाजाने गाडीतून बसून निघून गेला. आणि आम्हाला नंतर लक्षात आलं की गाडी गेली इथे होती ती. आम्ही आत चले काय मेन गेटवर आम्ही बसतो, लक्षात येईल. मग डीएम आले. डीएम म्हणजे कलेक्टर, जे परीक्षा वगैरे देऊन तिथे बसतात, आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, आणि ज्यांचा पगार आपल्या खिशातून जातो. तर 12 लाखाच्या आत असलं तरी आपल्या खिशातूनच जातो तो, आपण असतो. तर ते आले आणि असं आमच्याकडे कोण गेलो. तिथे समोर एसपी उभा, एसपी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, जिल्ह्यातला पोलीस यंत्रणेचा म्हणजे होम डिपार्टमेंटचा सगळ्यात मोठा प्रमुख माणूस. ये क्या है लोग, काही कोई पिकनिक स्पॉट है?
तो बसर मुझे नहीं, तो ऐसा एकदम पड़ा नहीं, मुझे 2 मिनट में इनको यहाँ से बाहर निकालो, नहीं तो तुम्हारी वर्दी खींच लूंगा. कोणाला बाहेर निकालो? कोण आहोत आम्ही? आमची कुठलीही क्रिमिनल हिस्ट्री नाही तिथे असलेल्या एकही माणसाची. आणि जरी असली तरी आम्हाला संविधान अधिकार, जेलमध्ये राहून निवडणुका लढत होतो तो लोक. आम्ही तर धडधडकट साधी मुलं होतो, आम्ही काय करणार होतो? आम्हाला ज्या पद्धतीने तिथून बाहेर काढलं गेलं. दॅट इज द स्टोरी ऑफ दिस डेमोक्रेसी अँड दिस इलेक्शन. प्रॉब्लेम जो आहे हा तिथे आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही रूमवर गेलो. तो शॉट नंतर मी काढला, पण आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या लक्षात. इट इज नॉट, पुन्हा परत मी हे सांगतो की आम्हाला नव्हतं माहिती, रात्र आम्हाला माहिती होतं की आम्ही जिंकणार नाही आहोत. आम्ही माहिती होतं की आम्ही हरण्यासाठीच चाललोय. तरी आमचं एवढं मन दुखावलं, कारण इतकी परिस्थिती आपल्यावर वाईट आली. बरं, बाकी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स मग तरी मग दुसऱ्या दिवशी सकाळी गेले, मग ते मग तिथे त्यांनी सरळ धमकी दिली दुसऱ्या दिवशी. ठीक आहे ना, बहुत हो गया अभी. आमचे वकील भांडत होते की अरे हे असं ठीक आहे ना, हो गया चलो. आता त्या फिल्मच्या शेवटला एक जी स्लाइड येते ना, त्याविषयी ही अख्खी फिल्म आणि अख्खी ही चर्चा आहे. खरं तर जे काही आपण सध्या करतोय, पुन्हा म्हणजे वयोमानानुसार कोण कुठे किती कसं असेल वगैरे सगळं सोडून देऊ. आपण एक ट्रेंड सेट करत जातो. पुन्हा पब्लिकर सर जे मगाशी म्हणाले की उद्या माझ्या सुद्धा आपण ना इमर्जन्सीच्या दरम्यान काय झालं तर हा एक ट्रेंड लक्षात आला की अरे हे करता येतं. आता आपण हा ट्रेंड पुन्हा पुढच्यासाठी पण तयार ठेवतोय ना की हे करता येतं. ते धोकादायक तुमच्या आमच्यासाठी आहे. महाराष्ट्राचे निकाल असे लागले त्याची कारणं आहेत. त्याच्यात एक कारण आपल्याला माहिती आहे, सूट पण शिवून बसले होते ना आपले काही नेते. खरं आहे, शपथविधीसाठी सूट. अरे टेक्नॉलॉजिकल फक्त तुम्ही निस्तरायचा असतो ना, आमची नाही आहे ना ती जबाबदारी. ईव्हीएम वर लक्ष. आणि हे घडलं अनेक ठिकाणी. आता जसं ह्यांनी सांगितलं आपल्या ह्यांच्या मतदारसंघात त्यांच्या करप्शनची एक यादी आहे की भारतीय जनता पक्षाचा एक नेता सरळ त्याने धमकी दिली. त्यांनी लाख लिजेंड लावला आणि अमोल कीर्तीकर अगोदर विजयी झालेले त्यांना हे लक्षात आलं नाही की आपण तात्काळ सर्टिफिकेट घ्यायला. त्यांनी सर्टिफिकेट न घेता आधी गुलाल उधळायला सुरुवात केली आणि तो स्वतः बाहेर आलो. शिवसेनेच्या प्रतिप्रमाणे तुम्हाला तो अशा प्रकारे हरलेले जे लोक आहेत ते त्यांना वाटलं काँग्रेसच्या काळात जसं करत होतं तसं आता चालू राहणार. त्यांना माहित नाही त्यांच्याबरोबर भागीदारी करून महाराष्ट्रात त्यांनी आमंत्रण ठेवून त्यांच्या वडिलांनी बाळासाहेबांनी आणलं ते लोक काय लायकीच आहे. तर सगळेच ट्रोल करणार, सगळेच पक्ष पण सगळेच पक्ष त्या लायकीचे आहेत. मी सगळ्यांना तुम्हाला सांगतो, या 3 निवडणुका ज्या आहेत म्हणजे याने सांगितलं ते यासाठी सांगितलं की निवडणुकीच्या फॉर्म भरण्याबाबत जर पंतप्रधान एवढा इन्सिक्युअर असेल, जो हरला होता नंतर, तर देशामध्ये निवडणुका मॅनिप्युलेट होणार. आणि इलेक्शन कमिशनचे रिपोर्ट हे बघा ना, उत्तर बघा ना, जब सगळं चोरीचं आहे, इलिजिटिमेट सरकार आहे, अनकॉन्स्टिट्युशनल सरकार आहे. महाराष्ट्रात तसंच आहे आणि देशात आहे. आपण त्यांचे आदेश पाळतोय, आपण त्यांच्याकडे टॅक्स करतोय. म्हणजे हे अभूतपूर्व आहे. सबसाहरन कंट्रीज जे आहेत आफ्रिकन, त्याच्यामध्ये हे असं होत होतं. आता आपल्याकडे होतंय ते एनी. बरं, ते एकच ते कळावं म्हणून आम्ही दिवस रात्र एक करून महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी जमुरा रिलीज केली. आमची चर्चा झाली माझी आणि कुणाची की अरे याचं काय, म्हणजे फिल्म फेस्टिवलला पाठवणं हे सगळं आम्ही म्हटलं काही नको, नथिंग. आपण हे करतोय कशासाठी? हे एवढं मोठं आणि महत्वाचं राज्य आहे, इथे निवडणुका येत आहेत, त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करून ती फिल्म बनवली आणि रिलीज केली. मी पैज लावून सांगतो कित्येक विरोधी पक्षाच्या लोकांना माहिती नाही. त्याहीपेक्षा मी तुम्हाला सांगतो, वोट फॉर डेमोक्रेसी मध्ये दिसता सेटलमेंट देवसाहेब सर हे वय वर्ष 92 त्यांनी दिवस रात्र एक करून स्टॅटिस्टिक्सचा कीस पाडून हॅक झालेल्या या मॅनिप्युलेट झालेल्या निवडणुका आहेत. हे स्टॅटिस्टिक्सने लोकसभेपासून हरियाणापासून सगळं सिद्ध केलं. रिपोर्ट्स आणले 250 पानांचे माझ्याकडे पडले आहेत. एका नेत्याने वाचला असेल तर मी हरतो. एका नेत्याचा चंदू म्हणजे एका नेत्याचा खास मनुष्य जो वकील असतो जनरली, म्हणजे स्वातंत्र्याच्या काळापासून आपल्याकडे वकील विचारायचं मानण्याची पद्धत आहे. तर तो त्याने वाचला नव्हता, तर नेत्याने त्याने डोळे मोठे करून काय तुम्ही पण नाही वाचलं. तर तो म्हणला साहेब माझ्याकडे आलाच नाही, तुम्ही दिलाच नाही, तर मी कसं वाचू. जर मला म्हणला तो तुमच्यात मराठी आहे का? तुम्हाला तो मराठीत केला, हिंदीत केला, इंग्रजीत केला,
आता लोक तामिळ करा, कन्नड करा अशा फोन करतात, पण वाचत कोणी नाही. बरं, आता त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट पण छापतात का कोणते? नाही छापतात, म्हणजे आपल्या हिंदी जर्नल वगैरे आमचे लोक छापतात. ते बरोबर आहे, पण मेन स्ट्रीम मीडिया छापतो काय? नाही मेन स्ट्रीम मीडिया अजिबात छापत नाही, त्याची हिंमतच नाही. कारण त्याला तोच नाही, त्याच्या पुढचा प्रश्न आहे. ते म्हणतात की हे 250 पानांचा रिपोर्ट घेऊन गेल्यावर प्रत्येक नेता काय सांगतो, परुळेकर तुम्ही तर हुशार माणूस आहात, हे थोडक्यात समजावून सांगा ना काय आहे ते. आता थोडक्यात दिलं तर सांगतात की याचा आधार काय म्हणून, तर आधार 250 पानांचाच आहे, नाहीतर आम्ही 2.5 पानांचा लिहिला असता. ही जो पेच आहे तो न सुटण्याजोगा आहे. तुम्हाला विश्वास ठेवतो का, मी इन्सोमनियाक म्हणजे निद्रानाशाचा पेशंट आहे. रोज गोळ्या घ्यायला लागतात तर झोपायचं नसेल तर मी लिहित बसतो. पण जे निद्रानाशाचे पेशंट नाही ते पण झोपत नाहीत यावर विश्वास ठेवा. आणि जागते राहो असं लोकशाहीसाठी जे म्हटलं जातं ते का म्हटलं जातं या कालखंडात मला उत्तम रीतीने कळलं. मला वाटतं यालाही कळलं आणि यालाही कळलं. आपण मला वाटतं शेवटात आलो आहोत. इथे प्रशांत आणि वरुण आहे, वेगळं काम करत आहेत. तुमच्या दोघांसाठी एक प्रश्न आणि मग त्या दोघांसाठी तुमच्या कामाबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल सगळ्यांना. तुम्ही आता नेमकं काय करताय आणि काय करायचं? 2007 पासून मी पत्रकारितेमध्ये आहे आणि 2015 पासून दिल्लीत काम केलं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. ज्या चॅनलवरती मी ज्या रोजच्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दलचे एक्सप्लेन करतो, इंटरव्ह्यूज करतो, इतर जे गोष्टी असतात कधी महत्त्वाच्या दिवशी त्याचं लाईव्ह वगैरे पण करतो. मुळामध्ये ही यूट्यूब पत्रकारिता आता प्रादेशिक माध्यमांमध्ये येते, पण नॅशनल लेवलला ती अशा लेवलला पोहोचलेली आहे की सगळा मीडिया जो आहे तो आता या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती आलेला आहे. जे तुम्ही कोणाचंही नाव घ्या की जे मोठे पत्रकार आहेत ते सगळे यूट्यूबवरती येऊन स्वतःचं म्हणणं मांडतायत. कारण प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतील, वेगवेगळ्या कहाणी आहेत. काहींना जावं लागलं, काहींच्या नोकऱ्या गेल्या असतील, काहींनी स्वतःहून ते मार्ग स्वीकारलेले आहेत. पण हा एक ट्रेंड बनतोय आणि आमच्याही नंतर लक्षात आलं की आता लोकांच्या सवयी पण बदलत आहेत. कारण पहिलं असं होतं की जे छापून आलेलं आहे तेच खरं असं जे मानलं जात होतं आणि काही अंशाने अजून वाचण्याची सवय लोकांची कायम आहे. पण आता लोक म्हणजे टीव्ही संपायला खरं तर खूप कमी काळ लागला. म्हणजे प्रिंट बद्दल ही चर्चा नंतर सुरू झाली, पण टीव्ही बद्दल इतक्या लवकर सुरू झाली की अगदी 10-15 वर्षामध्येच टीव्हीच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न येऊ लागला. आणि त्याच्यानंतर डिजिटल माध्यम आता वाढत असताना त्या प्लॅटफॉर्मवरती मी काम करतोय. याच्या समोरची आव्हानं खूप मोठी आहेत. म्हणजे मगाशी एक ओझरता उल्लेख झाला होता की सरकारचं याच्याकडे लक्ष नाहीये का वगैरे, तर खूप चांगलं लक्ष आहे आणि त्याच्याबद्दलचं एक विधेयक सरकार आणणार आहे की ज्या माध्यमातून मग आपल्याकडे जे म्हणतात ना की प्रोसेस हीच पनिशमेंट करून टाकायची. म्हणजे अशा काही अटी, असे काही नियम त्याच्यामध्ये आणायचे की एखाद्या गोष्टीबद्दल सरकार तुम्हाला जाब विचारू शकेल. आता या डिजिटल माध्यमांचं रजिस्ट्रेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी अजून नाहीये किंवा सरकारच्या मिनिस्ट्रीला हे सगळे उत्तरदायी नाहीये. पण ते करण्याची जी गोष्ट आहे ती करणं सरकार म्हणजे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कारण त्यांना माहिती की आता ही केवळ एकच जागा उरलेली आहे की जिथं आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत आणि म्हणून त्याचं पुढं काय होतं हे आपण बघूया. पण तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने हे काम करतोय. आणि मराठीमधला एक थोडासा ड्रॉबॅक हा असतो की आपण प्रादेशिक लँग्वेजमध्ये काम करतोय. हिंदीमध्ये जे काम करतात त्यांना 5-6 राज्यांचं क्राऊड अचानकपणे मिळतं. त्यामुळं रेव्हिन्यूचे प्रश्न अजून त्याच्यामध्ये खूप मोठे आहेत. तुमच्या पद्धतीने जितकं सपोर्ट करता येईल तितकं नक्की करा, एवढंच मी सुरुवातीला जसं सांगितलं, मी खरं तर मी एक फिल्म मेकर आहे. गोष्टी लिहिणं, गाणी लिहिणं, गोष्टी बनवणं हा माझा मूळ स्वभाव आहे आणि तेच करणं मला खरं तर आवडतं. तेव्हा मी कायम असं म्हणतो की मी आय कॅनॉट बी कॉल्ड जर्नलिस्ट बिकॉज आय डू नॉट रिपोर्ट, आय रिॲक्ट. मी जे घडतं त्याच्यावर रिॲक्ट होणं हे मी माझं काम समजतो आणि तसं मी माझ्या फिल्म्समधून रिॲक्ट होत असतो. ह्याचं अगदी स्पष्ट कारण पुन्हा तोच स्वार्थ आहे की या देशात आपल्याला हव्या तशा फिल्म्स बनवता याव्यात, त्या दाखवता याव्यात, ज्यांना त्या बघायच्या त्यांना त्या बघता याव्यात. यासाठी आधी ही लढाई लढावी लागते. मला भविष्यात फिल्म्स बनवता याव्यात यासाठी मी आता ह्या फिल्म्स बनवतोय.
जेणेकरून मला भविष्यात जे मला इतर विषय हाताळावेसे वाटतील फिक्शनमध्ये फ्युचरमध्ये ते मला हाताळता येतील. आता माझ्या या 2 फिल्म्स ऑलरेडी आम्ही यूट्यूबवर रिलीज केल्या आहेत. आता द ग्रेट इंडियन इल्युजन नावाचे फिल्मचे आता शूट चालू आहे. तर आणि त्यानंतर शाहू छत्रपतींवर मी कोल्हापूरच्या शाहू महाराजांवर मी मोठा सिनेमा करतो. तर त्याचं लिखाण झालं आहे आणि आता त्याचं प्रिपरेशन वगैरे सुरू होईल. आणि त्या 7% दांडी यात्रेत गेलेल्यांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय सो दॅट वी हॅव स्टोरीज टू टेल. येस वी डिड दिस. मी परवाच गेल्या वेळी मला अस्थिधारा पुस्तक दिलं होतं तर ते चालत होतं. तर आज त्या निमित्ताने ते एक स्मरणही हवं की ज्यांच्या स्मृतीनिमित्त आपण इथे बसलो तर त्यांना एक म्हणजे मला हे फार गंमत वाटते की जेव्हा जेव्हा मी अशी पत्र वाचतो तुम्ही साने गुरुजींनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणाले की मी आता एक लेख लिहिलाय पण मी त्याला सांगितलं आता इतक्यात ते छापू नका म्हणून. मला तेव्हापासून असं चाललं की काय असेल त्या लेखामध्ये, काय असेल ती गोष्ट, कशी होती ही लोक आणि आपल्या काळाच्या गोष्टी आपल्याला अशाच कॉन्फिडेंटली सांगता याव्यात आणि त्या टिकाव्यात यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याच्यात प्रचंड मजा येते. सो अगेन टू इरेज दॅट अनड्यू क्रेडिट की आम्ही काहीतरी करतोय क्रांती वगैरे असं काही नाही. आम्ही मजा घेतोय आम्ही आमच्या असण्याची ती प्रत्येकाने घ्यायला हवी. जसं आता प्रशांत म्हणाला की ते बिल येत आहे, असं काही बिल येणं हे फक्त आमच्यासाठी नाही आपल्या सगळ्यांसाठी अडचणीचं असणार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि पुन्हा ज्याच्यावर हे सुरू झालं ते एक शेवटचे हे म्हणतो की त्या दिवशी सुद्धा आम्ही नगरमध्ये एका कार्यक्रमात म्हणालो की जानेवारी महिन्यात एक बातमी आली होती राजस्थानच्या एका गावामध्ये एका दलित तरुणाला घोड्यावरून वरात काढायची होती. त्यावेळी तिथे 76 पोलिसांची सिक्युरिटी लावावी लागली होती. ज्या दिवशी ह्या देशाला हॅपी टू एंटर तोपर्यंत आपल्याला ह्या असल्या सगळ्या हे चोचले परवडणार नाही आहेत हे या देशाच्या बहुसंख्यांनी लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. थँक्यू सो मच. दिस इज अ लास्ट क्वेश्चन. थँक्यू. असं आहे की आता सरकारचा सगळ्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप सुरू आहे. म्हणजे या देशातले कुलगुरू यापुढे सरकार नेमणार आहे आणि अशी UGC मध्ये तरतूद झालेली आहे. डॉक्टर शरद जावडेकर परवा पुण्याला असं म्हणाले की या पुढच्या काळामध्ये पोपट आणि ते भविष्य सांगतो ना पोपटाद्वारे ते कुडमुडे पण आता कुलगुरू होऊ शकतात. एक मिनिट, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भूतविद्या नावाचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर कुलमुड्याचं काय घेऊन झालं हो लाल शब्दाचा पराभव झाला. प्रश्न असा आहे की या पुढच्या काळामध्ये सगळं होणार असलं तरी आता माध्यमातल्या सगळ्या संपादकांच्या नेमणूक या राजकीय पक्ष करतायत. अकोलकर याच्याबद्दल काय सांगतात? सगळ्या संपादकांच्या नेमणुका या सगळ्या सांगायचं तर भाजपकडनं सगळ्या होत्या. याबद्दल तुम्ही काय सांगा? हा तुम्हाला दोघांना काही सांगता येणार नाही कारण त्यांनी फॅक्टच सांगितलेले आहे. त्याच्यावर पुढे मी काय बोलू जर नसते होत तर मी बोलू शकतो. म्हणजे पॉलिटिकल पार्टीचे लीडर्स मीडिया हाऊसेसवर प्रेशर आणून अपॉइंटमेंट्स करतायत किंवा जर ऑलरेडी अपॉइंटमेंट झाल्या असतील तर त्याच्यावर प्रेशर आणून त्यांच्याकडून हवं ते छापून घेत असतील. जर कुंभमेळ्याच्या आधी 1 वर्षभर टाइम्स ऑफ इंडियाला अल्टरनेट डेला डबल स्प्रेड जाहिरात मिळत असेल, कोणाला रेट माहिती आहे का टाइम्स ऑफ इंडियाच्या डबल स्प्रेड जाहिरातीचा, तर तो त्यांनी शोधून काढावा गुगलवरती. मी सांगणार नाही. इतके पैसे जर मिळत असतील आणि पडवळकरांनी सांगितलं तसं की कोणीच म्हणजे टिळक आगरकर गांधी आणि आंबेडकर नाही नव्हते होते पेपर काढणारे. ते सगळे कलकत्त्याला बसून ज्यूटचा बिझनेस करणारे लोक हे वर्तमानपत्राच्या बिझनेसमध्ये अवतेरले आणि त्यांनी खूप काळ आपलं नशीब चांगलं की त्यांनी खूप काळ चांगली पत्रकारिता चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. नाही तर RK लक्ष्मणची कार्टून्स तेव्हा अर्थातच लिडरशिपही तितकीच लिबरल होती, ती टीका सहन करत होती. नाही तर RK लक्ष्मणच्या एकाच कार्टूनवरती टाइम्स ऑफ इंडिया बंद करू शकले असते. म्हणजे आज जर RK लक्ष्मण असते तर त्यांनी
त्यांना व्यंगचित्र काढता आली असती का, आणि ती काढता आली असती पण ती टाइम्सला छापता आली असती का, हा मूळ मुद्दा आहे. टाइम्स ती छापू शकलं असतं का? त्यालाच त्यांनी सांगितलं की आमदारांचं पक्षांतर खरं आहे का खोटं आहे, चूक आहे का बरोबर आहे ते तुम्ही ठरवा. याच्यापेक्षा तुम्ही आणखी म्हणजे जिथे आपलं सर्वोच्च न्यायालयाकडे आपलं आता रिटायरमेंट नंतर तर किंवा त्या रिटायरमेंट होत असताना ते जर म्हणाले की मी कौल लावतो, तर मग म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला भूताकेतांचा अभ्यासक्रम सुरू करण्याची पण गरज नव्हती. त्याच्या आधीच आपले सरन्यायाधीश कौल लावून निकाल द्यायचे होते. त्यामुळे या देशाचं भवितव्य काय होणार ते बघा, मीडियाचं काय होईल ते झालं, आमचं जे काय झालं ते झालं, पण या समाजाचं जर भलं व्हायचं असेल तर समाजाने काय करायला पाहिजे हा मूळ प्रश्न. नाही, लोया कमी आणि चंद्रचूड जास्ती आहे. ज्युडिशरीमध्ये लोया कमी आणि चंद्रचूड जास्ती झाली. हा, तर मुद्दा असा की संपादक नेमण्याची प्रक्रिया किंवा व्हाईस चान्सलर नेमण्याची प्रक्रिया, पण त्याच्या पलीकडे मी एक सामाजिक बाब म्हणून सांगतो की एक लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जातीला आणि प्रत्येक धर्माला ऍक्सेसिबिलिटी, अप्रोचेबिलिटी आणि रिप्रेझेंटेशन हे लोकशाहीच्या 40 स्तंभामध्ये असायला पाहिजे. तर तुम्ही काढून बघा की मराठी संख्येने जसं तसं रिप्रेझेंटेशन देण्याची गरज नाही, पण त्याच्या इतक्या विपरीत प्रमाणात आणि एवढ्या विपरीत पद्धतीने मला असं वाटतं की स्वातंत्र्योत्तर काळापासूनच आपण देशामध्ये संपादक, व्हाईस चान्सलर हे परत एकदा गुरुकुल पद्धतीप्रमाणे एका विशिष्ट जातीची ममता असल्यासारखी मानलं झालं. अगदी तुरळक लोक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलं नसतं तर सांगण्यासारखी नावं उरली नसती अशी परिस्थिती आहे. तर या पद्धतीने जे अभिसरण व्हायला पाहिजे लोकशाहीचं ते झालं नाही. म्हणजे अमेरिकेत सुद्धा भेद आहे काळा गोरी, पण त्यांच्यामध्ये त्या अभिसरणाचं चक्र त्यांनी चालवून पाहिलं. जगभर सगळीकडे चालवलं गेलं, आपल्याकडे ते अभिसरण झालेलं नाही. त्यामुळे हे बीजेपी आणि संघ परिवाराला सोपं गेलं, कारण ब्राह्मणवाद एस्टॅब्लिश होता. फक्त काही रॉईस्ट ब्राह्मण होते, काही कम्युनिस्ट ब्राह्मण होते, काही समाजवादी ब्राह्मण होते आणि काही संघाचे ब्राह्मण होते. आता सगळे ब्राह्मण एकत्र व्हा असं सांगितलं म्हणजे हिंदुत्व या नावाखाली की सगळेच आपलेच आहेत. मग काय, मग प्रॉब्लेमच नाहीये. 70 वर्ष लागली पॉलिट ब्युरो मध्ये पहिला त्यावरून डोनाल्डला डोनाल्ड म्हणतात तसे म्हणून द्या, पण ते तर आपण पण म्हणू शकतो. पण मिसेसला तर एमआरएस नाही म्हणणार, मिसेस काय म्हणेल आपली, काय म्हणाले लक्षात घ्या, लक्षात घ्या. तर या पद्धतीचं आता त्यांच्या बाबतीत तो धोकाही नव्हता, पण मुद्दा असा आहे की अशा काही असाधारण बुद्धिमत्तेचा अत्यंत इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी असलेला एक मनुष्य तिथे पोहोचला. तो आपल्याला 11 वर्ष राबवतोय. याचं कारणच हे आहे की हे बीज आपण अगोदर कुठेतरी रोवलं. आपण सामाजिक अभिसरणामध्ये नालायक ठरलो. आपले संपादक या जातीचे असले पाहिजेत, आपले राज्यकर्ते या जातीचे असले पाहिजेत, रेड्डी आणि कम्मा यांची जात एवढी आहे तर मग एवढी राजकारणात असले पाहिजेत, पण मग तुम्ही ते सांभाळा. म्हणजे काय आहे की ब्राह्मणांनी गुरु व्हावं आणि क्षत्रियांनी शिष्य व्हावं. आज कुंभ चालू आहे, त्याच्यात अनेक गोष्टींची चर्चा होते. तर मला एका गोष्टीची चर्चा करावीशी वाटते की एवढा मैला निर्माण होतो, एवढा कचरा निर्माण होतो, जो ब्राह्मणिझममुळे निर्माण होतो, ब्राह्मणवादामुळे निर्माण होतो, तो किती ब्राह्मण उचलतात का कुठच्या जातीचे लोक उचलतात ते. मग या देशामध्ये नेमकं बदललं ते काय बदललं, हे सगळे मुद्दे आहेत. या मुळाशी हे मुद्दे आहेत. तेव्हा ते जाऊन व्हाईस चान्सलर बदलला तरी कोणी उफ करत नाही. काय संपादक काय विचार करतो की ठीक आहे मी आपला आयडियोलॉजी वेगळी मानली तरी आपलेच लोक आहेत सगळे, तर काय मग आपलेच लोक हे येतं कुठून. ते सोडा. परवा 26 जानेवारीला भारताचं संविधान बनलं म्हणून आपण साजरा केला. माझ्या बालपणापासून 26 जानेवारीला सायंटिफिक टेम्परामेंट लिहिलेल्या संविधानाला सत्यनारायणाची पूजा घालण्याची पद्धत मी बघत आलो. सगळ्या सोसायट्यांमध्ये, सगळ्या शाळांमध्ये, मंदिरामध्ये 26 जानेवारीला सत्यनारायणाची पूजा असते. राज्यात कित्येक ठिकाणी सगळीकडे असते. आणि हे लोकांना असं वाटतं की संविधान आणि सत्यनारायणाचा काहीतरी संबंध आहे, कारण दोन्हीमध्ये सत्यमेव जयते आणि सत्यनारायणाची गंमत झालेली आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की आपलं सायंटिफिक टेम्परामेंट लयाला तेव्हाच गेलं. हे फक्त त्याचे आता फळं खातोय आपण. आपण जेव्हा बीजर ओली तेव्हा आपल्याला वाटलं की ते कधी येतील तेव्हा बघू, येतील तेव्हा बघू. नेमके आपल्या पिढीच्या समोर येऊन उभी राहिली, त्यामुळे आता आपण रडतोय. तर असं
फासे लढण्याच्या अगोदर एक विचार करा की ती रिप्रेझेंटेशन, अप्रोचेबिलिटी आणि ऍक्सेसिबिलिटी इतर जातींना आणि धर्मांना तुम्ही त्या पदांची दिली, ती दिल्याशिवाय तुम्हाला एक लोकशाही देश मिळणार नाही. आणि तो मिळणार नाही म्हणजे नाही, मग ते भाजप जाऊ नाही तर काँग्रेस जाऊ. काँग्रेस सुद्धा जयराम रमेश यांना अप्रोच होणं, ऍक्सेस करणं किंवा त्यांच्याकडे रिप्रेझेंट करणं हे शक्य आहे का मला सांगा. ते विरोधी पक्षात आहे. या प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दडलेली आहे. मी एवढंच सांगतो आणि आज सांगतो. आपण पुन्हा भेटू तेव्हा पुन्हा. हे सगळे लढणारे लोक आहेत. सुरेश भटांनी खूप चांगलं म्हटलेलं आहे हे सगळं ऐकतानाच की करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही. त्यामुळे या नोटवर आज खूप या चौघांनाही ऐकणं एक पर्वणी आपल्यासाठी होती. मी उमेश कदम यांना विनंती करतो आपले केशवकार ट्रस्टी आणि एक घोषणा फक्त आधी करतो की जमुरा ही फिल्म जी आहे ही आपण लवकरच केशवगोरेमध्ये त्याचं मोठ्या स्क्रीनवर त्याचं स्क्रीनिंग करणार स्वतः येणार आहे. त्यावेळी प्रश्नोत्तर पण आपण घेऊ, त्याची घोषणा आपण करू. आमचे मित्र आहेत एक संतोष बोलले, त्यांनी सला ते सला नाते नावाचा एक फिल्म काढली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जरा बोला. तर ती पत्रकारितेवर आहे, आत्ताच्या पत्रकारितेवर आहे. त्यामुळे त्यांनीही त्यांची आपण दखल घेऊया. आणि उमेश कदम मी एक वाक्य बोलतो. हो एकच वाक्य. मी अलोक देशपांडे आणि साहिल जोशी यांचे आभार मानतो की ते इथे न आल्यामुळे मला इथे बसण्याची संधी मिळाली. त्याच्या लक्षात आलं काय कॅबनी येत होतो. आपली प्रगती मी फक्त सांगतो की सत्यनारायणाची पूजा वगैरे नवी मुंबईत 3 ठिकाणी भंडारा होता आणि एका ठिकाणी डान्स चालू होते. आणि मला माझ्या कॅब ड्रायव्हरने विचारलं, आज किती वर्ष झाली आपलं स्वतंत्र होऊन? ती आज नाही झाली. आज काय असतं, ही आपली साधारण परिस्थिती आहे आणि मग आपल्याला काही फार हॅक करायची गरज उरत नाही. माझा तर त्याचा दिवस असा गेला की सगळ्यांना समजावण्यात केला की प्रजासत्ताक म्हणजे काय असतं. त्यामुळे अनेक एका प्राध्यापकाने तसं म्हटलं की आपला स्वातंत्र्य, आपले हुतात्मा आणि हे सगळं आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणार आहे. पहिला माझा त्या प्राध्यापकांशी झाला. त्यामुळे आपल्याला हे करत राहावं. पहिलाच मेसेज मला त्या दिवशी हॅपी इंडिपेंडन्स डे असा पहिला मेसेज. त्यानंतर मी फोन सायलेंट केला. मित्रो, केशव गोरे लोकशाही समाजवादी विचारवंत आणि ज्या लोकशाही समाजवादाबद्दल त्यांनी चिंतन केलं, लिहिलं आणि आपल्यापर्यंत ते ठेवलेलं आहे, त्यांचा स्मृतिदिन साजरा करताना लोकशाहीतला एक महत्त्वाचा भाग जो आहे चौथा स्तंभ, याच्यावर आपण चर्चा करत होतो. मित्रांनो, त्यातला मला थोडीशी सुधारणा करावीशी वाटते की चौथा स्तंभ नाही तर मी थोड्यात असं म्हणेन की चौथा भक्कम स्तंभ अशी चर्चा आज आपली खरी झाली आहे. म्हणजे जी चिंताजनक परिस्थिती आज आपल्यासमोर आहे आणि ह्या परिस्थितीची जाण म्हणजे एकतर जसं आपल्या सगळ्या भक्तांनी ते सांगितलेलं आहे की ही माहितीच आपल्यापर्यंत पोहोचू नये याची अत्यंत खबरदारी घेतलेली आहे. पण हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण केशव गोरेंचा स्मृतिदिन साजरा करणार असू, लोकशाही हे समाजवादी मूल्यासंदर्भात आपण विचार करणार असू, तर नेमकं काय चाललेलं आहे आपल्या भोवताली आणि मग परिस्थिती अनुकूल आहे, प्रतिकूल आहे की चिंताजनक आहे, याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं आज आपले चौघही वक्ते या इथे आले हा फार महत्त्वाचा भाग आहे. राजू परोळेकर, वरुण सुकराज, प्रशांत कदम, प्रकाश अकोलकर आणि हे संचलन युवराज मोहिते आमचे विश्वस्त एक चांगली गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे मोदी वाराणसीमध्ये हरले होते याचा विचार आपण स्वप्नामध्ये केला नसेल तर तो प्रत्यक्ष आपल्याला कळला. आणि वरुण सुकराज यांची फिल्म हे त्यांचे अनुभव या संदर्भात आहेत त्या फिल्ममधून आपण पाहणारच आहोत. पण मुळात हे असं घडू शकतं आणि घडतंय
आणि तरीही आपण लोकशाहीबद्दल बोलतो आहोत, हे फार महत्वाचं आहे. किंवा आणखी आपल्याला काय म्हणजे जसं परुळेकर म्हणाले, मला वाटतं परुळेकर जसं तुम्हालाच झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतेच नाही, पण आज झालेली चर्चा अनेकांनी ऐकली असेल, त्या अनेकांची झोप नक्कीच उडेल असं मला वाटतं. फक्त ही झोप आजच्या पोटीच उडवू नका, तर ही कायम झोप उडणं आवश्यक आहे. आणि अशा गोष्टी समजून घेणं आणि त्याविषयी प्रत्येकाला आपण कृती करणं हे महत्वाचं आहे. तरच ती खऱ्या अर्थानं केशव गोरेंना आदरांजली होईल. आजचे वक्ते राजू परुळेकर, वरुण सुखराज, प्रशांत कदम, प्रकाश अगरकर इथे आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे. आणि आपण सगळे मोठ्या संख्येने आलात आणि मला असं वाटतं की आपण आलेले आहात. हा आज जे काही ऐकलंय ते आपल्यापैकी प्रत्येकजण 10-10 जणांना सांगेल, तर ते खऱ्या अर्थानं ते अधिक लोकांपर्यंत जाईल आणि पुढचे जे कार्यक्रम आहेत ते अधिक चांगल्या यशस्वीपणे होतील असं मला वाटतं. आपणही सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल केशव गोरे ट्रस्टतर्फे आपले सर्वांचे आभार. आणि जसं युवराज मोहितीने आता जाहीर केलेलं आहे की वरुण सुखराज यांची जी फिल्म आम्ही दाखवणार आहोत, त्या फिल्मला आपण याच पण आपल्याबरोबर अधिक 4-5 जणांना सोबत घेऊन या, तरच ही लोकशाही आणि केशव गोरेचे विचार आहेत हे अधिकाधिक लोक भक्कम होतील. आणि खऱ्या अर्थानं हा 4था स्तंभ आहे. एका बाजूला डळमळीत झालेला असेल तो मोदी किंवा शहा यांच्या सगळ्या कर्तृत्वानं, पण तो भक्कम करण्याची आपली जबाबदारी, आपली मित्रमंडळी यासाठी लढतायत, तर त्यांना आपण पाठिंबा देणं हे अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं या पुढच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि लोकशाही समाजवाद अधिक पुढे नेण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांचा अधिक भक्कम सहभाग मिळेल अशी मला आशा वाटते. मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.